नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 53. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन. या क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे, फॅक्टराइज केलेलं आहे फॉलोइंग एक्सप्रेशन. ते कसे करायचे ते बघूया. ओके, पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर फर्स्ट क्वेश्चन आहे. पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. आता याच्यामध्ये आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी सेकंड ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी हा फॉर्म्युला यूज करून आपण सॉल्व करणार आहोत. आता इथे काय एच्या ठिकाणी काय आहे इथे पी, ओके, आणि क्यूच्या ठिकाणी काय बीच्या ठिकाणी क्यू यूज केलेला आहे म्हणून मी आपण लिहून घेतलं. मग इथे काय पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो ए स्क्वेअर बी स्क्वेअर. ओके, सेम ॲज इट इज. बघा इथे एच्या ठिकाणी काय वापरायचं आपल्याला पी प्लस बीच्या ठिकाणी क्यू वापरला आहे, बरोबर. इथे एच्या ठिकाणी काय पी मायनसचं साईन दिलं, बीच्या ठिकाणी काय क्यू वापरायचं आहे, क्यू लिहून घेतला. अगदी सोपं आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर. अगदी सोपं आहे. बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. फॉर्म्युला तोच यूज करायचा आहे, फॉर्म्युला पण वेगळा यूज नाही करायचा. 52ला पण हाच यूज केला आहे आपण. ओके, तोच फॉर्म्युला इथे पण यूज करायचा आहे. आता इथे काय एची व्हॅल्यू काय आहे तुम्हाला इथं 4x दिलेली, पण 4x स्क्वेअर आहे, बरोबर. आपल्याला इथं काय 4xचा स्क्वेअर आहे. ओके, आता इथं काय अंडर रूट काढून घ्यायचं आपल्याला. 4 कशाचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर, 2 चा 4 म्हणजे इथं लिहून घेतले. एक्स कसला स्क्वेअर आहे, एक्सच आहे. ओके, तो एक्सच लिहून घेतला. 25 कसला स्क्वेअर आहे 5चा म्हणून इथं 5 लिहिलं, वाय ॲज इट इज. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये इथे आपण काय करू शकतो, मग ए इज इक्वल टू काय 2x आहे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. मग 2x स्क्वेअर आणि बीच्या ठिकाणी काय केलं आहे आपण मायनस साईन दिलं 5y स्क्वेअर. आता इथले स्टेपप्रमाणे एची व्हॅल्यू 2x प्लस बीची व्हॅल्यू 5y सेकंड ब्रॅकेटमध्ये एची व्हॅल्यू 2x मायनसचं साईन बीची व्हॅल्यू 5y पुट केली. ओके, अगदी सोपं आहे. चला तर मग थर्ड एक्झाम्पल वायचा स्क्वेअर मायनस 4. ओके, वायचा स्क्वेअर 4 कसला स्क्वेअर आहे 2चा स्क्वेअर म्हणून आपण इथं 2चा स्क्वेअर लिहून घेतला, बरोबर. इथं वायचा स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर. नंतर आपल्या फॉर्म्युलानुसार ए प्लस बी, ओके, आणि एक ए मायनस बी वाय प्लस 2 आणि वाय मायनस 2 सेकंड ब्रॅकेटमध्ये. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपला. इथे तुम्हाला फॉर्म्युला लिहू वाटला तर तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता, नाही लिहिला तरी चालेल. ओके, पी स्क्वेअर मायनस 1/25 डिवायडेड बाय 25. तर पी स्क्वेअर ॲज इट इज 25 कसला स्क्वेअर आहे 5चा, बरोबर. 1चा स्क्वेअर केल्यावर काय येतं 1च येतं. 5चा स्क्वेअर केल्या काय येतं 25 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला आपण, बरोबर. आता इथं पीचा स्क्वेअर मायनस 1.5चा स्क्वेअर. आता इथे सेकंड ब्रॅकेटमध्ये काय करणार आहे आपण ए प्लस बीची टर्म तयार करायची आपल्याला. एका ह्याच्यात प्लसचं टर्म आणि एका ह्याच्यामध्ये मायनसची टर्म. आता इथं काय ए काय आपला पी लिहून घेतला सेकंड टर्ममध्ये प्लस 1/5, सेकंड टर्ममध्ये पी मायनस 1/5. ओके, झाला एक्झाम्पल. फिफ्थ नंबर तर 9x स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 16y स्क्वेअर. ओके, 9 कशाचा स्क्वेअर आहे तुमचा 3चा स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर. ओके, नंतर मायनस 1चा स्क्वेअर काय येतो 1च येतो, आणि 4 कसला स्क्वेअर आहे नाही 16 कसला स्क्वेअर आहे 4चा स्क्वेअर 16 आणि वाय स्क्वेअर तसा लिहून घेतला. मग ए टर्म काय होईल आपला 3x ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं काय केलं स्क्वेअर कॉमन लिहून घेतला. इथे पण काय केलं 3 ठिकाणी स्क्वेअर लिहायच्याऐवजी ब्रॅकेट केला आणि एकदा स्क्वेअर लिहून घेतला. आता इथं एक्स टर्म भेटली आपली, ए टर्म भेटली आणि ही बी टर्म घेतली. आता ही काय एक प्लसमध्ये लिहायची आणि एक मायनसमध्ये लिहायची, म्हणजे 3x प्लस 1/4y सेकंड ब्रॅकेटमध्ये 3x मायनस 1/4y. ओके, झालं एक्झाम्पल. 6 नंबरचा एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर. आता इथे काय एक्स स्क्वेअर घेतला 1 डिवायडेड बाय एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण 1चा स्क्वेअर केला काय येतं 1च आन्सर येणार आहे. त्यामुळे आपण काय ए टर्म झाली आपली बी टर्म झाली. मग एक्स प्लस 1/x सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 1/x. 7 नंबर एक्झाम्पल ए स्क्वेअर बी मायनस ए बी. हे
एक्झाम्पल थोडं ट्रिकली दिलेलं आहे. ओके, आता हे कसं सॉल्व करायचं ते मी तुम्हाला अगदी सोप्या मेथडने सांगतो. बघा, आता हे कसं केल्यानंतर ॲन्सर हे आलं पाहिजे तुमचं. आता बघा, याच्यामधून काय केलं आहे तुम्ही, कॉमन काढायचं आहे आपल्याला. याच्यामधून काय कॉमन काढू शकतो आपण, ए कॉमन काढू शकतो, बरोबर. ए काढला, याच्यामधून पण काय काढू शकतो, बी काढू शकतो. याच्यामध्ये ए बी काढला, इथं पण ए बी, इथे पण ए बी, म्हणजे दोघां मिळून काढायचं आपल्याला. इथे ए बी काढला याच्यातून, तर रिमेनिंग काय राहील, इथं ए स्क्वेअर आहे, मग याच्यातला एक ए राहील तुमचा, मग इथं एकच येईल. बी राहील का, नाही राहणार, कारण बी काढून घेतला आहे आपण बाहेर, म्हणजे ह्या टर्ममध्ये फक्त ए राहील. एला मल्टिप्लाय केला असतं ए बीनी, तर काय उत्तर येईल, ए स्क्वेअर बी आलं पाहिजेत. आपण मायनसचं साईन देऊन घेतलं. आता इथे ए बी आहे, बरोबर. तर ए बी आपण डायरेक्ट बाहेर काढला, तर इथं काय राहील, 1 असेल. 1ला मल्टिप्लाय केलं तर ए बी आन्सर येणार आहे, अगदी सोपं. नंतर थर्ड 8 नंबरचं एक्झाम्पल, 4x² y - 6x², बरोबर. आता हा काय, 4 केव्हा येईल आपला, 2 × 2. 2 × 2 केल्यावर किती येतं, 4 येतं, बरोबर. फॅक्टराईज केलं आपण, मल्टिप्लाय एक्सचा स्क्वेअर लिहून घेतला, मल्टिप्लाय बाय वाय, बरोबर. आता आपल्याला काय करायचं, इथं कॉमन काढायचे, त्याच्यामुळे आपण असं केलं आहे. नाहीतर 4 काय 2चा स्क्वेअर पण लिहू शकत होतो आपण, पण इथं वायचा स्क्वेअर आहे का, नाही. त्याच्यामुळे आपण होल ब्रॅकेटचा स्क्वेअर करू शकतो का, नाही करू शकत. त्याच्यामुळे आपण काय केलं, इथं फॅक्टराईज करून घेतलं. -6चा पण तसंच केलं, 2 × 2 = 4 लिहिलं, इथं काय 2 × 3 = 4 घेतलं, बरोबर. म्हणजे इथं 2 कॉमन झाला, 2 कॉमन झाला. त्याच्यामध्ये कॉमन टर्म ह्या दोन्हींमध्ये काय काय ते शोधायचं आहे. इथं 2 आहे, इथं 2 आहे, बरोबर. 2 किती वेळेस आहे, 1 टाईम आहे, 1 टाईमच. मग तुम्ही 1 टाईम इथं 2 कॉमन काढू शकता. इथं काय अजून x² कॉमन आहे, मग तो काढू शकता. वाय आहे का इथे सेकंड टर्ममध्ये, नाही आहे, म्हणून वाय नाही काढून, म्हणजे 2x² तुम्ही काढू शकता. हा 2x² याच्यामधून काढला, एवढ्या टर्ममधून मायनसपासून इकडे बघा काढला, तर रिमेनिंग काय राहतं तुमचं, हा 2 राहील, बरोबर, आणि वाय राहील, म्हणजे 2y राहील. आणि याने याला मल्टिप्लाय केल्यावर तुमचं पूर्ण हे ॲन्सर आलं पाहिजे, बरोबर. म्हणजे हे झालं तुमचं फर्स्ट टर्म. नंतर हे मायनस साईन देऊन घेतलं. याच्यामधून आता काय, इथे 2x² काढून घेतलं आहे आपण, मग काय उरतोय, 3 उरतोय, बरोबर. मग इथे ॲन्सर आलं, हे फायनल ॲन्सर. ओके, 9 नंबरचा एक्झाम्पल, 1/2 y² - 8z², बरोबर. 1/2 y² मायनस, आता 8z तुम्ही कसं लिहिला, इथं ही टर्म तशीच लिहून घेतली. इथं लिहिताना 1/2 × 16 केले. का केले मी असे, का केले असेल, हे बघा, इथे 1/2, आता इथं 1/2, देअरफॉर 1/2. आता 2ने एका याला मल्टिप्लाय, 16 × 1 काय होतो, काय होईल तुमचं, 16च येईल, बरोबर. याला मल्टिप्लाय नाही आहे, लक्षात असू दे, हे याला मल्टिप्लाय. 16 × 1 16 /2 केल्यावर काय आन्सर येतं, 8 येतं, बरोबर. म्हणजे 8 आन्सर येतं तुमचं, बरोबर ना. म्हणून आपण ही स्टेप लिहिताना अशी लिहिलेली, 1/2 मल्टिप्लाय बाय 16z². आता इथं नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार तुम्ही, याच्यातून कॉमन करणार. तर इथं 1/2 कॉमन सेम आहे, बरोबर. बाकी काही आहे का सेम, इथं y इथं z हे काढू शकत नाही. मग आपण 1/2च काढला, इथे y² मायनसचं साईन घेतलं, इथं 16z² रिमेनिंग राहिला, तो लिहून घेतला. नेक्स्ट स्टेपमध्ये 1/2 y² 16 कसला स्क्वेअर येतो, 4चा स्क्वेअर येतो, म्हणजे ब्रॅकेटमध्ये 4z² लिहून घेतला, बरोबर. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये 1/2 इथे काय येईल, y + 4z आणि y - 4z. ए आणि बीच्या टर्ममध्ये एवढी टर्म आपण लिहून घेतली, बरोबर. लास्ट एक्झाम्पल आहे 10 नंबरचा, 2x² - 8y². 2 × 1 काय येतो, 2 येतो, मल्टिप्लाय बाय x². इथं काय येईल, 2 × 4 केल्यावर किती येतं आन्सर, 8 येतं, बरोबर. 2 × 4 8, आणि हा y² मल्टिप्लाय लिहून घेतला. आता इथे काय कॉमन निघेल, 2 निघे, इथे पण काय आला, याच्यातला 2 निघतोय कॉमन. y आणि x टर्म डिफरंट आहे, बरोबर. 2 लिहिला, x² लिहिला, 1 लिहिला, नाही लिहिला, काय येतं, काही डिफरन्स नाही. ओके,
एक्स स्क्वेअर लिहिला, मायनस इथे लिहून घेतला. इथे काय 4y स्क्वेअर आपला 2x स्क्वेअर मायनस 4 कसला स्क्वेअर आहे 2चा स्क्वेअर म्हणून 2 स्क्वेअर लिहून घेतला, y स्क्वेअर लिहून घेतला इथे. नंतर ब्रॅकेटमध्ये काय केलं 2y आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घेतला. बरोबर, इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे का नाही, दोन्ही कॉमन केले आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. आता हे a इंटू बीच्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं हे इक्वेशन. 2 तर कॉमनच आहे तुमचा. बरोबर, इथे तुम्ही ब्रॅकेट पण देऊ शकता. ओके, म्हणजे तुम्हाला इझी जाईल समजण्यासाठी. आता इथे काय अर्थाने काय करायचं एक्स प्लस 2y आणि एक्स मायनस 2yच्या फॉर्ममध्ये आपण लिहून घेतलं. ओके, त्याला हे तुमचं फायनल आन्सर. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.